नमः शिवाय. हर हर महादेव. मी आहे शिवकन्या दीपाली. आज तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल ना, की आज एवढे पोहे कशासाठी बनवलेले आहेत मी? तर आज मला तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होत आहे, की आज माझ्या मुलाचा 10वा बर्थडे आहे. माझ्या मुलाचं नाव आहे वेद व आम्ही आज तो बर्थडे जरा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहोत. आज आम्ही जाणार आहोत शंकर महाराज मठ धनकवडी पुणे येथे. हे बघा वेद पण माझ्या कामामध्ये मला मदत करत आहे. आता आम्ही पोहोचलोय शंकर महाराज मठामध्ये. आज वेदच्या बाबांना पण वेळ होता, त्यामुळे तेही आमच्या बरोबर मठामध्ये आले होते. मठामध्ये आम्ही चप्पल स्टँडवर चप्पल ठेवून पाय स्वच्छ धुवून आतमध्ये प्रवेश केला. मठामध्ये आज जरा गर्दी दिसत होती. रोजच असते म्हणा तशी ती, म्हणून आम्ही मुखदर्शन घेण्याचा निर्णय घेतला. वेदने पण महाराजांना मनापासून नमस्कार केला व महाराजांचे भरभरून आशीर्वाद घेतले. नंतर आम्ही अन्नछत्राकडे गेलो. शंकर महाराज मठामध्ये 12ही महिने अन्नछत्र चालू असते. तिथे आम्ही प्रसाद घेतला व नंतर आम्ही मंदिराच्या बाहेर गेलो खाऊ वाटण्यासाठी. मंदिराच्या बाहेर बरेच गरजू लोक बसलेले असतात. दरवर्षी आपण केक कट करून, मोठमोठ्या पार्ट्या करून व बाहेर फिरायला जाऊन बर्थडे सेलिब्रेट करतो. पण यावर्षी अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट करण्याचे कारण म्हणजे की मुलांमध्ये एक प्रकारचे संस्कार व भावना निर्माण झाली पाहिजे, की देवाने जे काही आपल्याला भरभरून दिलेले आहे, देवाच्या कृपेने जे काही आपल्याला मिळाले आहे, त्या गरीब व गरजू लोकांना आपल्याला जमेल तेवढ्या प्रमाणात थोडेफार देता आले पाहिजे. हेच कारण आहे. वेदने पण सर्वांना खाऊ वाटताना खूप आनंद घेतला. तो हे सगळं खूप एन्जॉय करत होता. आनंदाने सर्वांना तो खाऊ देत होता व सर्वजण आनंदाने त्याचा स्वीकार पण करत होते. आज आम्ही खूप ही ऍक्टिव्हिटी एन्जॉय केली. आम्हाला खूप समाधान मिळाले, खूप छान वाटले. खरंच सर्वांनी असं करायला पाहिजे. सर्वांना आपल्याला काही ना काहीतरी देता आले पाहिजे. वेदने सर्वांकडून आशीर्वाद पण घेतले. चला तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. जय शंकर.